रामकृष्ण हरे. मोकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम. सज्जन हो, आज आपणाला ध्येय प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांमध्ये हे 5 गुण आवश्यक आहेत ते आपणाला सुभाषितांच्या माध्यमातून सांगणार आहे. हे 5 जर मुद्दे विद्यार्थ्यांनी आत्मसात केले, त्याप्रमाणे जर त्यांनी अभ्यास केला तर यश मात्र निश्चित मिळेल. अर्थात ध्येय कुठलंही असो, संसार असो का परमार्थ असो, त्या गोष्टीचा अभ्यास असणं महत्त्वाचं आहे. अगदी स्वयंपाक करायचा असला तरी त्याचा अभ्यास असावा लागतो. भाजी करायचं असलं तरी किती मीठ टाकायचं, कोणतं तिखट किती टाकायचं, हे सगळं त्याचं शास्त्र आहे, त्याचं ज्ञान असावं लागतं. गोष्ट कोणतीही असो तर ते अभ्यासाशिवाय यशस्वी होत नाही. आता अभ्यास आपला इथे आत्ता आपण हेच विचार करणार आहोत की जे लोकसेवा राज्यसेवेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, क्लास 1 सुपर क्लास 1 अशा महत्त्वाकांक्षी पदांचे महत्त्वाकांक्षी विद्यार्थी अभ्यास करतात, तेव्हा त्यांनी हे 5 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवले पाहिजे. नक्की त्यांना यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. ऐका. ज्ञानतृष्णा गुरौ निष्ठा सदाध्ययन दक्षता एकाग्रता महत्त्वाकांक्षा विद्यार्थे गुण पंचकम. ज्ञानतृष्णा, ज्ञानाची तहान लागलेली पाहिजे, ज्ञानाची ओढ पाहिजे आणि धरसोड नाही झाली पाहिजे. एकदा का तुमच्या आवडीचा विषय निवडला, साधनं जमा केली आणि सातत्य ठेवलं की निश्चित तुम्ही यशापर्यंत जाऊ शकता. आणि म्हणून सुरुवातीला सुभाषितकार सांगतात ज्ञानतृष्णा. स्वामी विवेकानंदाच्या ठिकाणी असायची बघा. ते काही एखाद्याचं व्याख्यान ऐकलं, कीर्तन ऐकले की ते कीर्तन संपल्यावर विचारायचे की तुम्हाला देव भेटला का. प्रत्येकजण वागता असायचा. तर तो नाही आपण नंतर विचार करू, नंतर आता आम्हाला वेळ नाही असं करून कट करायचा. प्रत्येकानं तो विचारायचा. स्वामी रामकृष्ण परमहंसाकडे जेव्हा विवेकानंद गेले तेव्हा मात्र त्यांनी आत्मविश्वासाने सांगितल्यावर मग त्यांचा विश्वास बसला. आणि विश्वास हो फलदायक हा. पहिली गोष्ट तर तुमच्या आवडीचा विषय तुम्ही निवडला पाहिजे आणि त्याच्यावर तुमचा पूर्ण विश्वास असला पाहिजे, तोच तर फल देत असतो. म्हणून ज्ञानाची तृष्णा पाहिजे. त्याला जिज्ञासा असा एक दुसरा शब्द आहे. ज्ञातुम इच्छा, जिज्ञासा. ज्ञानतृष्णा गुरौ निष्ठा. ज्याच्याकडून आपण ज्ञान घेतो आहोत त्याच्यावर पूर्णपणे निष्ठा पाहिजे आणि ती निष्ठाच आपल्याला जास्त काम देत असते, प्रतिफलित होत असते. सदाध्ययन दक्षता. आणि अध्ययनामध्ये सतत दक्ष असलं पाहिजे, गडून राहिलं पाहिजे. कारण परमार्थात सांगत असताना असं सांगतात वेदांत शास्त्रकार की श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्त्वम पदार्थ शोधन ह्या 4 महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्यामध्ये श्रवण म्हणजे गुरु सांगतोय ते अगदी लक्षपूर्वक ऐकणं. मनन, त्याच्यानंतर मनन करणं, त्याला आपण स्वाध्याय असं पण दुसरा शब्द आहे. श्रवण, मनन, निधिध्यासन, त्याचा ध्यास घेतला पाहिजे की हां हे सिद्धांत आहेत आणि हेच आपल्याला परीक्षेला येणार, हेच आपल्या उपयोगाचे आहेत. अशा प्रकारचा अभ्यास जर केला तर गुरवनिष्ठा ही दुसरा नंबर आहे. सदा अध्ययनशीलता. अध्ययनशीलता, अध्यास हेच त्याचं शील पाहिजे, हेच त्याचं चारित्र्य पाहिजे. दुसरं त्याला काहीही करता कामा नये, साईड बिझनेस करता कामा नये. अध्ययन म्हणजे अध्ययन बस. चौथा नंबर एकाग्रता. अभ्यासामध्ये एकाग्रता महत्त्वाची आहे. एकमेव अग्रम, एक अग्रम
जसं सुईचं टोक असतं ना, तर त्या अतिसूक्ष्म असतं ते. तर एकाग्र, एकाग्र या शब्दाला जर वि उपसर्ग लावला तर व्यग्र होतं. व्यग्र असणारा मनुष्य समग्र ज्ञान मिळवू शकत नाही. एकाग्र पाहिजे, एकच टोकाने एकाच दिशेने चिंतन करून तो अभ्यास केला पाहिजे. त्याला एकाग्रता म्हणतात, व्यग्रता नाही. महत्त्वाकांक्षा, तर महत्त्वाकांक्षा म्हणजे महत्त्वेच्छा. तर महत्त्वेच्छा म्हणजे काय? हे मी मिळविणारच. जसं राजकारणामध्ये लोकमान्य टिळकांचं सांगतात, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. तसं हे साध्य गाठणं हा माझा हक्क आहे आणि ते मी गाठणारच. अशा प्रकारची महत्त्वाकांक्षा असली पाहिजे. विद्यार्थी गुणपंचकम, असे 5 गुण त्या विद्यार्थ्यामध्ये असलं की त्याचं यश नक्की ठरलेलं आहे. जसं स्वामी विवेकानंदांचं उदाहरण घ्या, एकलव्याचं उदाहरण घ्या, एक बटूचं उदाहरण घ्या की तो बटू मणिकर्णिकेच्या घाटावर चिंतन करत होता. एक राजे महाराज आले आणि त्याला म्हणले, अरे मी राजा आहे, तू बटू दिसतोस, काय तुला गरज आहे का? तुला असलं तर माग, तू मला काय, मी राजा आहे, तुला देतो. तो म्हणला, माझी एवढी पंक्ती आडलेली आहे, हा अभ्यास करतो आहे ना मी, इथे मला काही समजायला तयार नाही, एवढं समजावून सांगा. राजा म्हणला, ते मला जमणार नाही. म्हणलं, मग तुझ्याजवळ माझं काय काम नाही, तुम्ही जाऊ शकता. सांगायचा मुद्दा, राजा जरी आला आणि प्रसन्न झाला तरी आपल्या विद्येशी आपण एकनिष्ठ असलं पाहिजे. मग तुमचं आमचं जवळ काही काम नाही म्हणायचं, आम्हाला हे पाहिजे आणि हेच समजून सांगा, आम्हाला याची गरज आहे. असं तो विद्यार्थ्यामध्ये महत्त्वाकांक्षी आणि एकाग्रता असणारा विद्यार्थी करतो, त्याला बटू याचं उदाहरण लागू पडतं. तेव्हा वेदांतामध्ये एक चांगली गोष्ट आलेली आहे की एक सुतार एक बाहुली करत होता, लाकडी बाहुली, आणि ती इतकी सुंदर बाहुली करायची होती त्याला, आणि म्हणतो एकाग्र होऊन बारीक लक्ष देऊन तो कोरीत होता, थोडी चूक व्हायला नको म्हणून तो एकाग्रतेने ते काम करत होता. त्याच रस्त्याने राजे महाराज एका दुसऱ्या गावाला निघून गेल्यानंतर एक त्या राजाच्या समूहातला माणूस पाठीमागं राहिला होता. तो धावत धावत चालले होता पाठीमागून. तेव्हा जाता जाता त्याने त्या सुताराला विचारलं, हो म्हणाले, तोपर्यंत त्याचं काम संपलेलं होतं. तो म्हणला, काय हो? म्हणे, नाही, राजा इथून गेला, किती वेळ झाला हो? तो म्हणला, कोण राजा? कसला राजा? म्हणले, मला राजा बिजा काय माहीत नाही. अरे काय म्हणले, राजा काय असं एकटा गेला काय? गाजत वाजत लवा जमा असतो राजा सगळं, आणि मग तुला एवढं कसं काय माहीत नाही? तो म्हणला, माफ करा, मी ही बाहुली करत होतो आणि त्याच्यामध्ये मी इतकं एकाग्र झालो होतो की मला काय कुठे चाललं हे माहीत नव्हतं. असं एकाग्रता पाहिजे. असेच अनेक उदाहरणं आहेत. जसं अर्जुनाचं मत्स्य अक्षभेद आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. तेव्हा अभ्यासामध्ये लक्ष निश्चित करा, साधनाची जमावजमाव करा, सातत्य ठेवा, वेळेचा क्षण वाया जाऊ देऊ नका. यश निश्चित मिळेल याची खात्री आहे. तेव्हा हे लक्षात घ्या आणि हे इतरांना पण पाठवा, अभ्यास करा. आपलं यश आपल्याला मिळवता येतं याची निश्चिती आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.